मित्रांनो, पॉलिटेक्निक ॲडमिशन प्रोसेस 2026 आणि त्यातला आता तिसरा राऊंड सुरू झालेला आहे. ॲक्च्युअली या तिसऱ्या राऊंडमध्ये महत्त्वाच्या तारखा यापूर्वी आपल्याला मी सांगितलेल्या आहे, त्याच्यासाठी स्वतंत्र व्हिडिओ पण दिलेला आहे. बाबांनो, लक्षामध्ये घ्या, आजची तारीख अर्थात 28 जुलै. करेक्ट. तर 28 जुलै ही तारीख ऑप्शन फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे. अजून जर कोणी फॉर्म सबमिट केला नसेल तर करून घ्या. आणि मग मात्र सध्या सर्व विद्यार्थी परेशान आहेत एका नव्या नियमामुळे. DTEनं जो नवा नियम आपल्याला दिलाय तो नवा नियम सर्व विद्यार्थ्यांना टेन्शनमध्ये म्हणजे नेण्यासारखाच आहे. कारण का आतापर्यंत एक नियम असा होता की जर का आपल्याला बेटरमेंटमध्ये टॉपचं म्हणजे पहिलं कॉलेज जर मिळालं तर ऑटो फ्रीज होत होतं. मात्र आता तसं राहिलेलं नाही. या वर्षीच्या नव्या नियमानुसार एक नवीन गोंधळ तयार झालेला आहे. विद्यार्थी संकटात सापडलेले आहेत आणि बऱ्याच जणांना तर आता धक्का बसलेला आहे की नाव दे डू नॉट हॅव एनी ऑप्शन ऑफ बेटरमेंट आफ्टर राऊंड 2. दुसरा जो कॅप राऊंड झाला त्याच्यानंतर त्यांना बेटरमेंटचा अजिबात ऑप्शन मिळालेला नाही. कारण टॉपचं पहिल्या नंबरचं कॉलेज मिळालेलं नसताना सुद्धा त्यांना बेटरमेंट मिळालेलं नाही. त्याचं कारण असं आहे, या वर्षीचा जो नवा नियम आहे DTEनं काढलेला, तर त्या नव्या नियमामध्ये पहिल्या 3 तुमची जी काय ऑप्शन लिस्ट आहे, सेकंड राऊंड मध्ये काय केलं त्यांनी, ऑप्शन लिस्ट मध्ये पहिल्या 3 कॉलेज 3 जे ऑप्शन आहेत पहिले त्यापैकी जर कुठलंही कॉलेज तुम्हाला मिळालं तर ऑटो फ्रीज होणार आहे. आणि ते झालेलं आहे आणि त्याच्यामुळे बरेच विद्यार्थी आता संकटात सापडलेले आहेत. सो त्यांच्यासाठी आता कुठलाही मार्ग उपलब्ध नाही. मग ह्या नियमाची सखोल चौकशी किंवा त्याबद्दलची सखोल चर्चा माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. शिवाय आता जो कॅप राऊंड तिसरा चालू आहे, या तिसऱ्या कॅप राऊंड मध्ये योग्य प्रिफरन्स आता आपल्याला कसा देणं आवश्यक आहे, अजून काही थोडासा वेळ शिल्लक आहे. टॉप 3 चा जो नियम आहे तो समजून घेणं आवश्यक आहे. बेस्ट स्ट्रॅटेजी राऊंड 3 साठी काय असली पाहिजे. प्रत्येक राऊंडच्या शेवटी नवीन परिस्थिती आहे, नवीन परिस्थितीनुसार आपल्याला निर्णय घेणं आवश्यक आहे. आणि ह्या दरम्यान जर का आपण काही चुका केल्या तर आता लक्षात घ्या, कदाचित हा शेवटचा राऊंड असू शकतो. चौथ्या राऊंडची सुद्धा घोषणा झालेली आहे. मात्र त्याच्यावर आता जास्त अवलंबून राहू नका. त्यामुळे जर तुम्हाला पॉलिटेक्निक करणं बंधनकारक आहे किंवा तुमचा निश्चय आहे की आता आपल्याला पॉलिटेक्निकच करायचं आहे, तर मग अशा सर्व विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ पाहणं अतिशय आवश्यक आहे. शेवटपर्यंत पहा आणि MG सायन्स सिम्प्लिफाईड या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करून ऑल सिलेक्ट करा. व्हिडिओ महत्त्वाचा आहे, सगळीकडे शेअर करा, लाईक करा. नमस्कार, मी मुरलीधर गवळी आणि आपण पाहत आहात MG सायन्स सिम्प्लिफाईड. मुख्य मुद्द्याकडे आपण येऊया मित्रांनो. लक्षात घ्या, कॅप राऊंड 3 त्याचा ऑप्शन फॉर्म लक्षात घ्या, आजचा त्याचा शेवटचा दिवस आहे म्हणजे 12 वाजेपर्यंत. आता 7 मिस्टेक विद्यार्थ्यांच्याकडनं कॉमन होण्याची शक्यता आहे. मागच्या सगळ्या व्हिडिओमध्ये विद्यार्थ्यांनी केलेले कमेंट, व्हॉट्सअपला आलेले बरेचसे मेसेजेस आणि कॉलवरती शेकडो विद्यार्थ्यांच्या पालकांशी आणि विद्यार्थ्यांशी झालेल्या बोलण्यामधनं मला ज्या गोष्टी कळाल्या त्या मी तुमच्यापर्यंत पाठवतोय या व्हिडिओच्या माध्यमातून, जेणेकरून तुम्हाला त्रास होणार नाही. ते म्हणतात ना, पुढच्याच ठेच आणि मागचा शहाणा. त्यामुळे तुम्ही शहाणा व्हायचं यासाठी व्हिडिओ कंप्लीट बघा. पॉलिटेक्निक ॲडमिशन 2026 याच्यामध्ये एक नवा नियम टाकलेला आहे DTEनं, टॉप 3 ऑटो फ्रीज नियम, आणि त्या संदर्भात महत्त्वाच्या सूचना आपल्याला पाहायच्या आहेत. सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची चूक विद्यार्थी करतात. काय करतात की आता आज म्हणजे 28 जुलै ही लास्ट डेट आहे, शेवटची तारीख आहे, अंतिम तारीख आहे बरं का ऑप्शन फॉर्मच्या संदर्भामध्ये तिसऱ्या राऊंडसाठी. मग विद्यार्थी काय करतात, शेवटच्या काही तासापर्यंत वाट बघत बसतात. शेवटच्या दिवशी वेबसाईट स्लो होत असते, तांत्रिक अडचणी येण्याची दाट शक्यता असते, इंटरनेटची समस्या निर्माण होऊ शकते. आणि म्हणून आपण काय केलं पाहिजे, शक्य तेवढ्या लवकर ऑप्शन फॉर्म लवकरात लवकर सबमिट केला पाहिजे. आता ही वेळ वाट बघत बसण्याची नाही, ऑप्शन फॉर्म सबमिट करून टाका. काही जणांचा सबमिट झालेलाही असेल त्यांच्यासाठी शुभेच्छा. तर ही सगळ्यात पहिली जी चूक आहे की लास्ट मोमेंट पर्यंत वेट करत थांबणं आपल्यासाठी टेक्निकली चुकीचं असू शकतं. सर्व्हरवरती लोड येऊ शकतो. आधीच आपलं इंटरनेट फालतू आहे, आपल्या सगळ्याला माहिती आहे. पुढे लक्ष द्या, दुसरी एक मिस्टेक करतात विद्यार्थी की घाईघाईमध्ये प्रिफरन्स लिस्ट तयार करतात. ए बाबांनो, लक्ष द्या, अजून बी जर तुमच्याकडे एडिटचा ऑप्शन असेल तर त्याच्या दुरुस्ती करून घ्या. अजून जर तुम्ही तुमच्या ऑप्शन लिस्ट व्यवस्थित मांडलेल्या नसतील तर प्लीज कॉलेजची लिस्ट व्यवस्थित द्या. चौथ्या राऊंडची जरी घोषणा झालेली असली तरी प्रॉब्लेम येऊ शकतो. इट मे बी द लास्ट चान्स आहे. चौथा राऊंड होणार आहे, परंतु काय सांगता येत नाही. DTE कधी काय डिसिजन घेईल आपल्याला माहित नाही. म्हणून आता ही अंतिम संधी असं लक्षात घ्या, प्रिफरन्स लिस्ट ही फक्त कॉलेजची यादी नसते, तर ते तुमच्या भविष्यातल्या प्रवेशाचा डिसिजन असतो. इतरांनी कोणते कॉलेज भरले याच्यावरती निर्णय घ्यायचा नाही. नेहमी आपल्या रिक्वायरमेंट बघा, आपल्या गरजा काय आहेत बघा.
तुमचं मेरिट काय आहे बघा, तुमची कॅटेगरी बघा, तुम्हाला ब्रँच कोणती पाहिजे आणि कॉलेज कोणतं पाहिजे याचा विचार करूनच आपण प्रिफरन्स लिस्ट तयार करा. बऱ्याचदा असं तुम्हाला अनुभव आलेला आहे की सर त्याचे मार्क्स कमी होते, पर्सेंटेज कमी होते, तरी सुद्धा त्याला मनासारखं कॉलेज मिळालं, माझ्यापेक्षा टॉपचं कॉलेज मिळालं, माझी टक्केवारी चांगली असून सुद्धा मला त्यापेक्षा खालच्या लेवलचं कॉलेज मिळालं. असं का झालं? अरे बाबा, तू लिस्ट करायला चुकलास, तू ऑप्शन फॉर्म मध्ये कॉलेजची यादी द्यायला चुकलास, तिथं तुझा संयम तुटला, डिसिजन चुकला आणि म्हणून तुला मग ही तुझ्यावरती वेळ आलेली आहे. सो असो, तिसऱ्या राऊंडमध्ये जी काही आपल्याला प्रिफरन्स लिस्ट द्यायची त्याच्यात बिलकुल मिस्टेक करायची नाही. आता बऱ्याचदा असं होतंय की काही जण टॉपचं कॉलेज आहे म्हणून टॉपचंच कॉलेज निवडतात, परंतु आपल्याला पाहिजे असलेली ब्रँच त्या कॉलेजमध्ये आहे का नाही हे बघणं तेवढंच जरुरी आहे. आणि म्हणून फक्त कॉलेज पाहायचं आहे की ब्रँचकडे सुद्धा लक्ष द्यायचं आहे ते आपण ठरवलं पाहिजे. त्यामुळे नुसतं कॉलेज बघू नका, ब्रँचकडे सुद्धा आपण अगदी व्यवस्थित काळजीपूर्वक लक्ष देणं आवश्यक आहे. फक्त कॉलेजचं नाव पाहून जायचं नाही, तिथे पुढची 3 वर्ष तुम्हाला त्याच कॉलेजमध्ये आणि त्याच ब्रँचमध्ये एज्युकेशन घ्यायचं आहे हे कायम स्मरणामध्ये असू द्या. आणि म्हणून तिथं तुमची मिस्टेक होणं म्हणजे तुमच्यासाठी धोका आहे, समजून घ्या. कॉलेज तर निवडायचंच आहे चांगलं, पण त्याच्यासोबत तुम्हाला हवी असलेली, मार्केटमध्ये व्हॅल्यू असलेली, डिमांडमध्ये असणारी ब्रँच तिथं अवेलेबल आहे का नाही याची काळजी घेणं फार आवश्यक आहे. आता सगळ्यात महत्वाचा जो बदल झालाय टॉप 3 ऑटो फ्रीज बदलचा, याच्याने पोरांचं एवढं डोकं खाल्लंय आणि त्यानंतर पोरांनी माझं डोकं खाल्लंय की असं का. इव्हन मी इथं अगदी मनमोकळेपणानं कबूल करतो की माझा जो मागचा व्हिडिओ पडला होता त्यामध्ये मी असं सांगितलं होतं की बाबांनो, जर बेटरमेंटमध्ये तुम्हाला पहिलं टॉपचं कॉलेज मिळालं तर मॅटर क्लोज, तुमचं ऑटो फ्रीज होणार. दुसरं किंवा तिसरं मिळालं तर तुम्हाला पुढच्या बेटरमेंटसाठी ऑप्शन आहे असं मी सांगितलं होतं किंवा चान्स आहे म्हणलं होतं. परंतु बाबांनो, लक्षामध्ये घ्या एका गोष्टीकडे, कारण वर्षानुवर्षी ही सवय म्हणजे मलाही लागलेली की हे असंच असतंय. परंतु या वर्षी डीटीईनं जो निर्णय घेतलाय त्या नव्या निर्णयानुसार, नव्या बदलानुसार टॉप 3 याच्याबद्दलचा डिसिजन काय बघा. पूर्वीचा नियम काय होता, जर बेटरमेंटमध्ये आपल्याला पहिल्या क्रमांकाचं कॉलेज मिळालं, बेटरमेंटमध्ये मिळो नाही तर पहिल्या राऊंडला मिळो, पहिल्या ऑप्शनचं कॉलेज मिळालं की ऑटोमॅटिक ऑटो फ्रीज होत होतं, विषय संपला, साहेबाला जे पाहिजे ते देऊन टाका, असं होतं. नवा नियम काय आहे तो समजून घ्या रे बाबांनो. पहिल्या, दुसऱ्या किंवा तिसऱ्या क्रमांकावरचं कोणतंही कॉलेज जर तुम्हाला मिळालं तर मग मात्र ते ऑटो फ्रीज होणार. हा बदल आहे पहिल्या नियमात आणि आत्ताच्या नियमामध्ये. आणि म्हणजेच काय आहे तर मग आपण असं करायचं नाही. कसं, चला ट्राय करून बघू म्हणून कोणतंही कॉलेज टॉप 3 मध्ये ठेवू नका. विषयाची परीक्षा घ्यायची नाही, उगा मनानं काही करायचं नाही, बघूया काय होतंय असं बिलकुल करायचं नाही. त्यामुळं फक्त अशीच कॉलेज त्या ठिकाणी ठेवायची पहिल्या 3 मध्ये की जिथं तुम्ही नक्की प्रवेश घेण्यासाठी काय आहात, तयार आहात, रेडी आहात. असेच कॉलेजेस तुम्ही त्या ठिकाणी निवडायचे आहेत. टॉप 3 मध्ये तुमचे ड्रीम कॉलेजेस ठेवा, बाकीचं काय बी तिथं कचरा ठेवू नका, कारण त्यातलं कुठलं बी पडलं तर तुम्हाला जावं लागेल रे बाबा, लक्ष द्या. दुसरा पर्याय नाही, नाही, नाही. काय बघत बसला, चला सबस्क्राईब करा, शेअर करा व्हिडिओ चॅनलला, हो लक्षामध्ये. आणि हा व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि महत्वाची गोष्ट, तुमच्या काही प्रॉब्लेम राहू द्या, कमेंट बॉक्समध्ये कमेंट टाका, मी तुमच्या कमेंटला पूर्णपणे न्याय देण्याचा प्रयत्न करीन. तिकडे समाधान झालं नाही तर व्हॉट्सअपवरती मला मेसेज पाठवा. नाहीच काय जमलं एवढ्यातून सुद्धा तर संध्याकाळी 8 ते 10 या वेळेमध्ये मला कॉल करा, मी तुम्हाला रिस्पॉन्स देईल. मला बरेच जण चुकीच्या वेळेला कॉल करतात. का एका मुलानं तर अक्षरशः ऍडमिशनच्या काउंटरला थांबून मला फोन केलाय, सर इथं मला असं म्हणाले तर आणि तुम्ही असं सांगितलंय आणि ह्यांना थोडंसं फोनवर बोला. अर्थात मी बोललो सुद्धा त्यावेळेला, कारण काय असतं, जरी माझा नियम असला की बाबांनो संध्याकाळी फोन लावा, म्हणजे मी 8 ते 10 मध्ये पूर्णपणे मेंटली फ्री असतो, त्यावेळेला फोन लावा असं जरी मी म्हणालेलो असलो तरी त्या पुढच्या विद्यार्थ्याची गरज लक्षात घेऊन मी म्हणजे बोलतो. परंतु काय असतं बाळांनो, मला सुद्धा मर्यादा पडतात रे. म्हणजे मी माझ्या कामामध्ये असताना जर तुमच्याकडे दुर्लक्ष झालं तर तुमचं नुकसान होऊ शकतं. म्हणून जे काही तुम्हाला बोलायचंय माझ्याशी ते संध्याकाळी लक्षामध्ये ठेवायचंय. आलीच एखादी अडचण तर लावा फोन, बघू काय होईल ते होईल. मग त्याला नाविलाज आहे. ते काउंटरला मी बोललो अक्षरशः, आणि मग त्यांनी त्याला जशा पद्धतीनं पाहिजे होतं तो बदल करून दिला. चलो नेक्स्ट. आता हे लक्षात आला नव्या नियमामधला बदल आपल्याला. 5वी आणि 6वी चूक कोणती आहे.
नवीन कॉलेज जोडताना आधीपासून असलेली चांगली प्रिफरन्स डिलीट करायची नाही. दरवेळेला आपण लिस्ट भरायलोय, दरवेळेला भरायला लागलोय म्हणून नेहमी नवी असं नाही करायचं. जुन्या लिस्टमधले सुद्धा चांगले कॉलेजेस तिथे लिस्टमध्ये ठेवायचे आहेत. प्रिफरन्स ऑर्डर विचारपूर्वक लावायचे आहे. सिक्वेन्स 1 2 3 4 5 6 7 8. आणि या वेळेला तर मी काय म्हणतो माहिती आहे का, देऊन टाका ना 10-20-30 कॉलेज. काय तुम्हाला काय टेन्शन आहे का, द्या बे. याच्यानंतर तुमचा नंबर लागणार नाही एवढं लक्षात घ्या. चौथा राऊंड होईल तेव्हा होईल, झाल्यास चांगलीच गोष्ट आहे. पण मी म्हणतो आत्ता या वेळेला तुम्ही भरपूर कॉलेजेस द्या, कमी कॉलेजेस द्यायचं नाही. ठीक आहे हो, कुठं ना कुठं तरी नंबर लागला पाहिजे की नाही. नंबरच नाही लागल्यानंतर काय माती उकरत बसणार आहेत का तुम्ही. 6वी चूक आहे, हे सगळं लिस्ट फॉर्म भरून झाल्यानंतर नुसतं सेव्ह करून बसू नका, फायनल सबमिट करा. कारण नुसतं जर तुम्ही सेव्ह केला तर प्रिफरन्स भरल्यानंतर तुम्हाला फायनल सबमिट करायचं आहे. ते फायनल सबमिट जर झालं नाही तर तुमचा फॉर्म तिथं गृहीत धरला जाणार नाही. आजचा हा शेवटचा दिवस आहे, वेळ फार कमी आहे आपल्याकडं. आणखीन एक चूक आपण सगळेजण करत आलोय की सध्या अनेक चुकीच्या अफवा फिरत आहेत. त्याच्यामध्ये काय आहे, व्हॉट्सअपचा जास्त प्रभाव आहे, इंस्टाग्राम असेल, फेसबुक असेल, प्रसार माध्यमांमधनं काही चुकीच्या न्यूज व्हायरल झालेल्या आहेत. तर अशा व्हायरल झालेल्या चुकीच्या न्यूजवरती कोणीही भरोसा करू नका. पैसे घेऊन कोणी ॲडमिशन करतो म्हटलं तर बिलकुल अशा लोकांच्या नादाला लागू नका. आपल्या टक्केवारीवर, आपल्या पर्सेंटेजवरती आपल्याला कॉलेज मिळू शकतं. हे बघा, आत्तासुद्धा माझा कॉल चालू आहे, माझं रेकॉर्डिंग चालू आहे, त्यावेळेला रात्रीचे 10 वाजलेले आहेत आणि कॉल चालू आहे, लक्षात घ्या. म्हणजे आत्तासुद्धा कोणीतरी आत्ता ह्या सुद्धा प्रॉब्लेममध्ये आहे. सो एनिवे, हरकत नाही. आपला हा म्हणजे व्हिडिओ शूट झाल्यानंतर मी या व्यक्तीला नक्कीच बोलतो. तर एनिवे, काय आपल्या छोट्या ॲक्शनमुळे जर एखाद्याचा फायदा होत असेल तर काही अडचण नाही आहे. मी त्याच धारणेनं तुमच्यासोबत म्हणजे रिलेट करतोय, बाकी काही नाही. निर्णय घेण्यापूर्वी अधिकृत माहिती तपासा. विनाकारण कुठल्याही पद्धतीनं चुकीचा डिसिजन घेऊ नका. DTE नियम फॉलो करा. कुण्याही गवळी सरचं काही ऐकत बसू नका. माझं जरी ऐकत असला तरी निर्णय तुम्ही घ्या, हे मला सांगायचे या ठिकाणी. ओके, शेवटचा एक सल्ला आहे, घाई करू नका. टॉप 3 प्रिफरन्स 2-3 वेळा तपासा आणि फायनल सबमिट करा. कारण त्या 3 मधलं जर कॉलेज आता तुम्हाला जर मिळालं तर आपको कॉलेज करना ही करना है, दुसरा ऑप्शन नाही है. समजा की नाही समजा. आणि मग पुढं एक चुकीचा निर्णय आपली चांगली संधी हिरावून घेऊ शकतो. खरंच तो फॅक्ट आहे की ते फिक्शन आहे, हे तुम्ही तपासणं आवश्यक आहे. तर मित्रांनो, नक्कीच तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेलच. व्हिडिओ जर आवडला असेल तर सगळ्यांनी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करून ऑल सिलेक्ट करा. नवीन असाल तर आहे ना, नोटिफिकेशन मिळण्यासाठी व्हिडिओला म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ सगळीकडे शेअर करा. तुमचे प्रॉब्लेम असतील कमेंट बॉक्समध्ये टाकायला विसरू नका. आणि याच्याही उपर समस्या सुटल्या नाही तर 94 050 56 954 या नंबरवरती कॉल करा. मी तुमच्या सेवेमध्ये हजर आहे. आता याच्यातल्या पुढच्या तारखा महत्त्वाच्या आहेत. उद्या म्हणजे 29 तारखेला काही होणार नाही. सगळं जे करायचे ते DTEचे तिकडच्या प्रोसेसमध्ये राहतील. तुम्हाला निवांत बसायचे. उद्या परवा म्हणजे 30 तारखेला काय होणार आहे, कॅप राऊंड 3चा रिझल्ट लागणार आहे. त्या संदर्भामध्ये सुद्धा मी परत तुमच्यासोबत येणार आहे. कॅप राऊंड 3चा निकाल लागल्यानंतर काय करायचे, आपल्याला निर्णय काय घ्यायचा, यासाठी सुद्धा मी तुमच्यासोबत असणार आहे. त्याबद्दल व्हिडिओ टाकेन मी. तोपर्यंत आपण सध्या तरी सांगितलेल्या गोष्टी फॉलो नक्कीच कराल अशी अपेक्षा करतो आणि इथं थांबतो. जय हिंद, जय भारत, बाय बाय.